ज्यावेळेला 5 लाख घरांची संकल्पना या ठिकाणी मांडतो त्यावेळेला जी दक्षिण विभागामध्ये गेले 20-20 वर्षापासून सुरू झालेले SRA प्रोजेक्ट असतील, याच्यामध्ये मग जिजामाता नगर असेल, याच्यामध्ये प्रेमनगर सिद्धार्थ नगर असेल, याच्यामध्ये VP नगर असेल, याच्यामध्ये श्रीकृष्ण नगर असेल, याच्यामध्ये कामगार नगर असेल, याच्यामध्ये जनता कॉलनी असेल, हे सगळे प्रकल्प सुरू होऊन त्या ठिकाणी अडकलेले आहेत. याची वेगवेगळी कारणे आहेत, परंतु याच्यामध्ये तत्परतेने आमदार जरी आम्ही सातत्याने आमदार म्हणून आम्ही संबंधित यंत्रणांकडे सातत्याने किंवा मंत्र्यांकडे पत्रव्यवहार करतो, परंतु काही विषय असे असतात की याच्यामध्ये शासनाने स्वतः लक्ष देऊन गंभीरतेने बघायला पाहिजे. ते तिथे होत नसल्यामुळे आजही ते प्रोजेक्ट तसेच आहेत. प्रेमनगर सिद्धार्थनगरमध्ये प्रेमनगर सिद्धार्थनगर हा वरळी नाक्यावरचा एक अतिशय मोक्याच्या जागेवरचा फार मोठी वस्ती आहे. आज 2,500-3,000 हजाराची वस्ती आहे. 19 वर्षापूर्वी त्या ठिकाणी त्यांचा हे आलेलं आहे, त्यांना ॲनेक्शर आलेलं आहे. त्याच्यामध्ये 1900 लोक पात्र दाखवले आहेत आणि जवळजवळ 325 लोक अपात्र दाखवलेले आहेत. 19 वर्षापूर्वीचा ॲनेक्शर, एवढी लोक 1900 लोक पात्र, 1600 लोक पात्र आणि 300 लोक अपात्र दाखवलेले आहेत. मंत्री महोदय, आज या गोष्टीला एवढी वर्ष झाली आहेत, या दरम्यानच्या काळामध्ये अनेक लोक त्या मृत्यू पावलेले आहेत. त्यांचे वारसा हक्काने त्यांची मुलं आहेत, त्यांची घरं ट्रान्सफर व्हायला पाहिजे. अनेक लोकांनी खरेदी विक्री केलेली आहे, त्यांची घरं ट्रान्सफर व्हायला पाहिजे. 2 मिनिटं, अतिशय गंभीर विषय, त्यांची घरं ट्रान्सफर व्हायला पाहिजे. आपण SRA कडून अभय योजना आणली, SRA त्यांच्या परीने ते प्रयत्न करते, परंतु महानगरपालिकेच्या जागेवरचे प्लॉट महानगरपालिका सहकार्य करायला तयार नाहीत. इकडे SRA डेप्युटी रजिस्ट्रार निवडणुकी ह्याच्या सोसायटीच्या निवडणूक घ्या म्हणून त्यांनी प्रोसिजर सुरू केलेली आहे. लोकांचं मागणं आहे की आता एवढ्या वर्षामध्ये या 1900च्याही पुढे गेलेले आहेत. पात्र होणारे जवळजवळ पुढे अजून 500 ते 600 लोकांची संख्या आहे. त्या सगळ्यांना पात्र करून तुम्ही त्या मतदार यादीत घ्या आणि मग फ्रेश मतदार म्हणून जे काय 2,500-3,000 हजार लोक होतील त्या सगळ्यांची एकत्र निवडणूक घेऊन हा प्रोजेक्ट पुढे घेऊन चाला. परंतु शेवटी सहकार आयुक्तांना त्या ठिकाणी निवडणूक घेण्याची घाई लागलेली आहे. लोक अजून टांगती तलवार आहे की माझं घर वारसा हक्काचं घर माझं ट्रान्सफर होईल की नाही, माझ्या नावावर होईल की नाही. खरेदी विक्री करणाऱ्यांची भीती आहे की आमचं घर नियमाने आम्ही घेऊन आमच्या नावावर होईल की नाही. या सगळ्या भीती लोकांच्या मनामध्ये आहेत. कुठेतरी शासन आपण स्वतः याच्या बाबतीत लक्ष घाला. या सगळ्या प्रकरणात लोकांना बोलावून घ्या, त्यांच्याशी बैठका करा. आम्हाला नका बोलव, पण लोकांना बोलवा, त्यांच्याशी बैठका करा, त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि हा प्रकल्प मार्गी लागला पाहिजे, एवढी माझी आपणास विनंती आहे.